हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत महिला आरोपी संबंधीचे संपूर्ण अधिकार। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण महिला आरोपी संबंधीचे संपूर्ण अधिकार। महिला आरोपीस अटक करून पुरुषांच्या लॉकअपमध्ये ठेवता येईल का? छान प्रश्न आहे। महिला आरोपीस फक्त महिलांसाठी असलेल्या खोलीमध्येच ठेवता येईल। जसे की पोलीस कोठडीमध्ये गैरवर्तन झाल्यास न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर वैद्यकीय तपासणीची मागणी करता येईल व तसा तपासणीचा आदेश न्यायदंडाधिकारी देऊ शकतात। तसेच पोलीस ठाण्यात महिला पोलीस हजर असण्याची मागणी केली पाहिजे। ओके, आता महिला आरोपीस केव्हाही अटक करता येते का? छान प्रश्न आहे। महिला आरोपीस सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही, परंतु अटक जरुरीची असल्यास त्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे। सामान्यतः अशी कार्यवाही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 46(4) च्या म्हणजे CRPC सेक्शन 46(4) च्या अधीन राहून केली जाते। ओके, आता महिला कैदी म्हणजे महिला आरोपी यांचे अधिकार काय आहेत? छान प्रश्न आहे। महिला आरोपीचे अधिकार पाहूया आपण। महिला आरोपी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी कारागृहाच्या दवाखान्यांमध्ये केली जाईल। गरोदर स्त्रियांची तपासणी व इलाज कारागृहांच्या दवाखान्यांच्या शिफारशीनुसार शासकीय दवाखान्यात केली जाईल। तसेच त्यांच्या बाळंतपणाची व्यवस्था केली जाईल। विशेषतः आहार व औषधे दिली जातील। तसेच कारागृहात प्रवेश करतेवेळी महिला गरोदर नाही याची तपासणी खबरदारी म्हणून करावी व तशी तपासणी महिला डॉक्टरकडून केली जाते। ही वैद्यकीय तपासणी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाईल। तसेच कारागृहात राहत असतानाचे कालावधीत जर एखादी महिला गर्भवती राहिल्यास त्याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल। जर एखादा कारागृह अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर विभागीय चौकशी अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल। तसेच जर एखादी बंदी महिला बलात्कार अगर जबरदस्तीची शिकार झाली असेल तर आरोपी विरुद्ध तशी वर्दी दिली जाऊ शकते व त्यास न्यायालयामार्फत शिक्षाही होऊ शकते। ओके, आता महिला आरोपींची चौकशी कशी केली जाते? चौकशी कोणत्याही महिलेची चौकशी तिच्या घरी जाऊन केली जाते, इतरत्र नाही। महिला ही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जाण्यास नकार देऊ शकते। तसेच 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलीस चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जाता येणार नाही। तसेच पुरुषांना सुद्धा चौकशीसाठी लिखित आदेशानुसारच पोलीस स्टेशनला बोलावता येईल। चौकशीसाठी विशिष्ट वेळ कायद्याने ठरवलेली नाही किंवा विशिष्ट वेळ चौकशीसाठी सांगता येणार नाही। आपल्याला असे वाटत असेल की पोलीस काही विशिष्ट वेळी येऊन त्रास देतात किंवा अपमानास्पद वागणूक देतात किंवा मर्यादेचे उल्लंघन करतात, तर अशा वेळी आपल्याला न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चौकशीसाठी काही विशिष्ट वेळ ठरविण्याची मागणी करता येईल। ओके, आता चौकशीच्या वेळी आरोपी, मित्र किंवा वकील यांची मदत घेऊ शकतो का? छान प्रश्न आहे। होय, मदत आपण घेऊ शकतो। आपण अवश्य मदत घेऊ शकतो। त्यासाठी पोलीस तुम्हाला विशेष विरोध करू शकत नाही व आपणास असे वाटले की आपल्याला खोट्या आरोपाखाली गुंतविले जात आहे तर अशा चौकशीस उत्तर देण्यास आपण विरोध करू शकता। आपण जेवढे जाणता तेवढे खरे सांगावे। ओके, आता महिला आरोपींची झडती घेतली जाते तर ती कशी घेतली जाते? महिला आरोपीची झडती फक्त एक महिला ही दुसऱ्या महिलेची झडती घेऊ शकते। असेच नाही तर झडती घेतेवेळी
महिलेसोबत गैरवर्तन करता येत नाही. तसेच पुरुष पोलीस अधिकारी घर किंवा दुकानाची झडती घेऊ शकतात. झडती घेणाऱ्याचीही झडती घेता येते. चोरीचे सामान किंवा बनावट दस्तावेज यासाठीही झडती घेता येते, परंतु कार्यवाही विना झडती घेणे बेकायदेशीर आहे. तसेच न्यायदंडाधिकारी यांचे वॉरंट शिवाय झडती घेता येणार नाही. तसेच झडतीच्या वेळी मिळून आलेले मुद्देमालाच्या वेळी स्थानिक निपक्ष प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित असणे गरजेचे आहे. तसेच झडतीच्या वेळेस काही वस्तू जसे रुपये, पैसे, सोने इत्यादी जप्त करण्यात आले तर त्यांचा पंचनामा केला जातो. त्या पंचनाम्यावर नजीक राहणाऱ्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींच्या सह्या असणे आवश्यक आहे, जे की ते झडतीच्या वेळी उपस्थित होते. म्हणून पंचनाम्याची एक प्रत घरमालकास दिली जाते. ही कार्यवाही फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 50(अ) नुसार केली जाते. तसेच पोलिसांनी सांगून देखील जर घरमालक किंवा व्यवस्थापक यांचे ठिकाण किंवा घर उघडत नसल्यास किंवा प्रवेश करण्यास मज्जाव करत असेल तर पोलीस चौकशी व निरीक्षणाकरिता सावधानतेचे खिडकी किंवा दरवाजा तोडून प्रवेश करू शकतात. तसेच पोलीस झडतीच्या कार्यवाहीचे रेकॉर्ड ठेवले जाते आणि अटक करतेवेळी किंवा वॉरंट बजावणी करतेवेळी पोलीस किंवा वॉरंट बजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यास अशा ठिकाणी किंवा घरात बंद करून ठेवल्यास त्याला बाहेरून कुलूप तोडून किंवा तोडफोड करून बाहेर येण्याचा अधिकार आहे. जर झडतीच्या ठिकाणी एखादी स्त्री पडद्याआड असेल तर तिला बाहेर येण्यास सांगणे जरुरी आहे. त्यानंतरच तिच्या झडतीची कार्यवाही करता येईल. तसेच शक्य त्यावेळी झडतीसाठी महिला पोलिसांची मदत घ्यावी लागते. तर ही होती महिला आरोपींचे संपूर्ण अधिकार. थँक्यू फ्रेंड्स.